नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये शिपाई संवर्गातील पदासाठी या ठिकाणी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे, तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता आणि अर्ज करण्यासाठी फक्त 10वी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। वेतन या ठिकाणी 21,700 ते 69,100 या पे स्केलमध्ये मिळत आहे। सॅलरी चांगली आहे, तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता। ज्यामध्ये अर्ज करण्यासाठी फी 100 रुपये ओपन ओबीसीला घेतलेली आहे। SC ST एक सर्व्हिसमॅन किंवा PWD कॅन्डिडेट असाल किंवा महिला कॅन्डिडेट असाल, फिमेल कॅन्डिडेट कोणत्याही कॅटेगरीमधील, तर तुम्हाला या ठिकाणी फी घेतलेली नाही। विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो, डिटेलमध्ये माहिती मी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे। सर्वात अगोदर डिपार्टमेंट बघा कोणत्या मार्फत प्रसिद्ध झालेली आहे, तर गव्हर्नमेंट ऑफ NCT ऑफ दिल्ली, दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, की गव्हर्नमेंट ऑफ NCT ऑफ दिल्लीच्या अंडर जे काही रिक्रुटमेंट होत असतात त्यासाठी सर्व इंडियन्स या ठिकाणी एलिजिबल होतात अर्ज करण्यासाठी। त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रामधून सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकता। ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि DSSB मार्फत भरपूर व्हॅकन्सी जे आहेत ते रिलीज होत असतात। त्यामुळे मेक शुअर तुम्ही या ठिकाणी सुद्धा प्रयत्न कराल। अर्थात याबाबत अप्लाय करण्याबद्दल तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। सर्व इंडियन्स यासाठी एलिजिबल होतात अर्ज करण्यासाठी। महाराष्ट्रामधून सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता। यामध्ये जी व्हॅकन्सी आहेत ते त्या ठिकाणी बघू शकता। कंबाईन एक्झामिनेशन होत आहे 2024 फॉर प्रोसेस सर्व्हर आणि पिओन शिपाई कॅटेगरीमधील पदांसाठी ही कंबाईन रिक्रुटमेंट या ठिकाणी घेतली जाणार आहे। ज्यासाठी 20/3/2024 पासून तुम्ही 18/4/2024 पर्यंत ऑनलाईन अप्लाय त्या ठिकाणी करू शकता DSSBच्या ऑफिशियल वेबसाईटवर, ज्याची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तर बघा काय म्हटलं आहे तिने, तर DSSB इन्व्हाइट्स ऑनलाईन ॲप्लिकेशन्स ऑन बिहाफ ऑफ दिल्ली डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि फॅमिली कोर्ट्स मध्ये ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। फ्रॉम इंडियन नॅशनल सर्व या ठिकाणी अर्ज करू शकतील। पुढे आपण बघूया जागांचे विश्लेषण, जागांची माहिती घेऊया। तर बघा प्रोसेस सर्व्हर, पिओन, ऑर्डरली, डार्क पिओन या पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे। ज्यामध्ये प्रोसेस सर्व्हरच्या टोटल जर या ठिकाणी बघितलं तर 3 जागा मित्रांनो भरल्या जाणार आहेत वेगवेगळ्या कोर्ट्समध्ये। तर या ठिकाणी जर बघितला पिओन, ऑर्डरली किंवा डार्क पिओनच्या या ठिकाणी टोटल 92 अधिक 7 जागा या ठिकाणी भरल्या जातील। अशा टोटल 102 जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे। ज्यामध्ये पिओनच्या जागा या सर्वात जास्त या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत। या पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता। टोटल 102 जागा यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे। कॅटेगरी वाईज ओपन, OBC, SC ST आणि हँडिकॅपला जे जागांचं विश्लेषण आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। त्यानुसार तुम्ही हँडिकॅपसाठी सुद्धा अवेलेबल आहे, एक्स सर्व्हिसमॅनसाठी सुद्धा अवेलेबल आहे। त्यानुसार तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल। टोटल 102 जागांसाठी ही भरती या ठिकाणी होत आहे। ज्यामध्ये शिपाई पदांसाठी मेजरली जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत। जर क्वालिफिकेशन या ठिकाणी बघितलं मित्रांनो, तर तुम्ही सर्व पदांसाठी बघू शकता। पहिलं पद प्रोसेस सर्व्हरचं जे भरलं जाणार आहे ते डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट फॅमिली कोर्टमध्ये, ज्याची टोटल या ठिकाणी जर बघितलं तर 2 जागा आहेत। त्यासाठी 10वी उत्तीर्ण असाल, त्याचबरोबर हायर सेकंडरी ड्रायव्हिंग लायसन ऑफ 2 इयर्स असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। थोडक्यात 10वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण आणि त्यानंतर LMUचं तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला या ठिकाणी बघू शकता 25,581 पे स्केल राहील आणि 18 ते 27 वर्ष एज लिमिट या ठिकाणी ओपन साठी त्यांनी ठेवलेलं आहे। दुसरं पद जे आहे ते सेमच आहे मित्रांनो, प्रोसेस सर्व्हरचं फक्त डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट मध्ये ही भरती होणार आहे। अगेन यासाठी सुद्धा सेमच क्वालिफिकेशन आहे, 10वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन नंतरचा असणे आवश्यक आहे। 25,581 पे स्केल राहील, 18 ते 27 वर्ष एज लिमिट ओपन साठी राहिलेला आहे। पुढची जी 2 पदे आहेत ज्यामध्ये पिओन, ऑर्डरली किंवा डार्क पिओनची पदे भरली जाणार आहेत। ज्यामध्ये डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्टमध्ये टोटल 7 जागा भरल्या जातील। 10वी उत्तीर्ण असाल पर्यंत अर्ज करू शकता। या व्यतिरिक्त दुसरं क्वालिफिकेशन मागितलेलं नाही। 21,700 पे स्केल राहील। ग्रुप सी मधली सर्व पदे आहेत, ज्यामध्ये 18 ते 27 वर्ष एज लिमिट यासाठी सुद्धा राहणार आहे। आणि सर्वात जास्त जागा ज्या आहेत त्या 92 जागा डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्टमध्ये पिओनच्या किंवा शिपाईच्या भरल्या जाणार आहेत। त्यासाठी सुद्धा 10वी उत्तीर्ण असाल तर एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। अगेन यामध्ये 21,700 पे स्केल आहे, 18 ते 27 वर्ष एज लिमिट ओपन साठी राहणार आहे। यामध्ये मित्रांनो पदाचं नाव मी तुम्हाला क्वालिफिकेशन कव्हर केलेलं आहे, पे स्केल सुद्धा तुम्हाला सर्व पदांसाठी मी सांगितलेलं आहे। जे एज लिमिट सांगितलं ते ओपन साठी होतं, त्यामध्ये रिलॅक्सेशन तुम्हाला मिळत आहे। SC ST ला 5 वर्ष, OBC ला 3 वर्ष, हँडिकॅप ओपन OBC EWS ला 10 वर्ष, ओपन SC ST ला माफ करा हँडिकॅप SC ST ला 15 वर्ष आणि हँडिकॅप OBC ला 13 वर्ष एज रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळत आहे। यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करू शकता। एज तुमचं कन्सिडर केलं जाईल, मॅट्रिक्युलेशन किंवा सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट जे आहे तेच त्या ठिकाणी कन्सिडर केलं जाईल असंही त्यांनी या
ठिकाणी सांगितलं आहे. ऑनलाईन अप्लाय करताना प्रॉब्ली तुम्हाला याबाबतची माहिती त्या ठिकाणी भरावी लागेल. यासाठी ऍप्लिकेशन फी बघा तर फक्त 100 रुपये ओपन आणि ओबीसी कॅन्डिडेटला मेल कॅन्डिडेटला घेतलेली फी आहे मित्रांनो. इतर कॅन्डिडेट जसं की वुमन कॅन्डिडेट असाल कोणत्याही कॅटेगरीमधले किंवा मेल कॅन्डिडेट असाल शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब हँडिकॅप किंवा एक्स सर्व्हिसमॅन तर तुम्हाला एक्झाम केलेला आहे फी भरण्यापासून ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला कोणतीही फी भरायची गरज नाही आहे. मात्र इतर कॅन्डिडेटला फक्त 100 रुपये फी तुम्ही भरू शकता ऑनलाईन अप्लाय करताना. ऍप्लिकेशन फी विल नॉट बी रिफंडेड. एकदा भरलेली फी परत रिफंड केली जाणार नाही. त्यामुळे हे महत्त्वाचं तुमच्यासाठी लक्षात ठेवावं लागेल. अर्थात यामध्ये 100 रुपये फक्त फी आहे. तुम्ही त्यासाठी अप्लाय करून ठेवू शकता. याबाबतची अधिक माहिती जसं की नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला एक्झाम कशा प्रकारची असणार आहे त्यानंतर डिटेलमध्ये सिलेबस काय आहे ऑलरेडी प्रोव्हाइड केलेला आहे तो वाचून तुम्ही जर त्यासाठी प्रिपरेशन करणार असाल तर अर्ज करू शकाल. या ठिकाणी बघा सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे तर सिलेक्शन तुमचं कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन मार्फत होईल. अर्थात यानंतर तुमचं इंटरव्ह्यू सुद्धा होणार आहे ज्यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी होईल. जे प्रोसेस सर्व्हरचं पद आहे त्यासाठी स्किल टेस्ट होईल. तर पिऊनच्या पदासाठी एक्झाम आणि इंटरव्ह्यू मार्फत तुमचं सिलेक्शन होणार आहे. 20 मार्च पासून सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन अप्लिकेशन सुरुवात झालेली आहे. 18 एप्रिल पर्यंत ऑनलाईन अप्लाय करू शकता. DSSBच्या ऑनलाईन ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करण्यासाठी अवेलेबल आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. तेथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकाल. एक चांगली संधी आहे मित्रांनो तुम्ही प्रयत्न करू शकता. सांगितल्याप्रमाणे मेक शुअर तुम्ही DSSBच्या ऑफिशियल वेबसाईट नेहमी चेक करत राहा. भरपूर जागा ज्यामध्ये थाउजंड्स ऑफ वॅकन्सी मित्रांनो दरवर्षी रिलीज होत असतात आणि सर्व इंडियन्स त्यासाठी एलिजिबल होतात. अर्ज करण्यासाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करू शकाल. या भरतीबाबत काय डाऊट असतील तर कमेंट करून विचारा. महाजॉब चॅनल असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.